जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राज्याचे माजी मंत्री स्वर्गीय स्वरूपसिंग नाईक यांचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले। त्यानुषंगाने आज महाराष्ट्र राज्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील नवागाव येथे त्यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देऊन नाईक कुटुंबियांची विचारपूस केली। या कठीण काळात संपूर्ण काँग्रेस पक्ष नाईक कुटुंबियांच्या समवेत असल्याची त्यांना ग्वाही दिली। यावेळी राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री ॲडव्होकेट पद्माकर वळवी यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। जुनं जाणतं नेतृत्व नंदुरबार आणि काँग्रेस यांचं जे नातं आहे हे अतूट स्वरूपाचं नातं होतं। यामध्ये माणिकदादा असतील, स्वरूपसिंग जी नाईक असतील, हे काँग्रेस पक्षाचे आमचे अग्रणी नेते होते आणि या सर्व नेत्यांनीच पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांचं स्वप्न राष्ट्र निर्माणाचं साकार केलं। महात्मा गांधींनी जो खरा भारत सांगितला होता, त्या भारताचा संदेश हा काँग्रेसच्या अग्रणी नेतृत्वाने सतत जोपासत असताना नंदुरबार हे स्वतःचं घर माहेर हीच भूमिका होती आणि या गोष्टींचं नेतृत्व हे स्वरूपसिंग नाईक साहेबांकडे जे होतं, त्यांनी एक मोठा कालखंड फाउंडर ऑफ द नेशन ही संकल्पना साकार करणारं एक कार्य या पिढीने केलं। त्यांचा संदेश हा पुढे घेऊन जायचा आहे। त्यांचं यथार्थ आणि कृतार्थ जीवनाचा सोहळा, आपले कर्तव्य हे त्यांनी पूर्ण केलेले आहेत। शेवटी निसर्ग नियती कोणासाठी थांबत नसते। आता दुसऱ्या पिढीकडे समाजकारण, राजकारण जात आहे आणि तिसऱ्या पिढीकडे कुठेतरी आता काळाच्या ओघात 21व्या शतकात ते झुकत चाललेलं आहे आणि या सर्वांमध्ये आपण कुठे होतो, कुठे आहे आणि कुठे जायचंय याचं भान आगामी पिढीला देणं हेच या पोकळीच्या अनुषंगानं एक भरीव कार्य राहील असं मला वाटतं।